नाही, आज पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा गेले 7-8 महिने झालं पत्रकाराशी संवाद नव्हता नगरपालिका निवडणूक झाल्यापासून. तर पत्रकाराशी संवाद साधण्यासाठी आज ही बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये काही गोष्टींचं आम्हाला निराकरण सुद्धा करायचं होतं. यामध्ये प्रामुख्यानं परवा गेले महिनाभर झालं गावामध्ये गेले 1 महिना झालं संभ्रमाचं वातावरण चालू आहे. काही प्रशासकीय कालावधीमध्ये काही चुका झाल्या असतील, पण त्या चुकांचं ढगाळ वातावरण निर्माण करून सध्याच्या बॉडीबाबत साशंकता निर्माण करायची असा काही जणांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालू होता. त्या संदर्भामध्ये काही निराकरण आमच्या दृष्टिकोनातून होणं गरजेचं होतं. त्याबरोबर परवाच्या 28 तारखेच्या झालेल्या जनरल मिटिंगमध्ये जाणीवपूर्वक प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन गोंधळ करण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पीडी साहेब असतील, यांच्या सुसंस्कृत राजकारणाची वाटचाल त्यांनी घालून दिलेली आहे. अशा आणि एक परंपरा असलेलं सभागृह, पावित्र्य असलेलं सभागृह, गांभीर्य असलेलं सभागृह, या सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा जो प्रयत्न झाला त्या दृष्टिकोनातून ते सर्वांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी, त्याबरोबर माननीय आमदार साहेबांचा जो निधी आहे तो वापरला जात नाही अशा पद्धतीने बुद्धिभेदाचं काम केलं जातं. त्यांच्याकडेही बातमी माहिती चुकीची दिली जाते. तोही मुद्दा क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून की आमच्या दृष्टिकोनातून कराड शहराच्या विकासासाठी जे कोणी प्रयत्न करतील त्यांच्यासाठी आमचं वेलकम आहे, स्वागत आहे. आणि पहिल्यापासून आमदार साहेबांनी सुद्धा जे निधी आणले त्यांना आमचं सहकार्य झालेलं आहे आणि इथून पुढे होईल. तो एक मुद्दा क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून असे बरेच मुद्दे क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आज पत्रकार परिषद पार पडली. निश्चितपणे कराड नगरपालिकेच्या, कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेला आमचा विश्वास ठेवलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये न भूतो न भविष्यती अशी माइलस्टोनची कामे या ठिकाणी होणार आहेत. गार्डन असतील, समाज मंदिर असतील, पार्किंग असेल, नवीन व्यापारी संकुल असतील, फिश मार्केट असेल, सगळे म्हणजे पाणी पुरवठ्याच्या उर्वरित योजना असतील, नवीन आता फायर स्टेशनची गाडी असेल, हे भरपूर काम आहेत. म्हणजे मागाशी मी सांगितलं की मी असं काम सांगायला गेलो की 1 तास लागेल. आज लोकांना आम्ही शब्द दिलाय, लोकांना आमचा विश्वास ठेवलाय आणि ह्या 7-8 महिन्यातली आम्ही काय केलं आणि आम्ही काय करणार आहोत अशी अकाउंटेबिलिटी देण्यासाठी आज आम्ही पत्रकारांशी संवाद साधलाय. आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये त्या शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी आमदारांनी निधी देतो म्हणून सांगितलं आहे, त्यासाठी आपण जागा उपलब्ध करून देणार आहात का? अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी माझ्या काय ऐकत नाही. आम्ही अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी आणि महात्मा फुले पुतळ्याच्या विकासासाठी आम्ही निधी टाकलेला आहे तिथं. आता आमदार साहेबांचा काय निधीचा प्रस्ताव काय आमच्या ऐकवत नाही. आतापर्यंत आमदारांकडे याबाबत काही संपर्क साधलेला आहे किंवा नसेल साधला तर भविष्यात साधणार आहात? निश्चितपणे प्रसंग आला तर निश्चितपणे साधू. काय आहे की त्यांची लोक त्यांना माहिती देत असतात. आमच्याकडून जेव्हा अधिकृत माहिती मागवली जाते, आता कराड मुख्याधिकाऱ्यांनी आमदार साहेबांच्या पत्रावर अधिकृत माहिती त्यांना कळवलेली आहे. निश्चितपणे जेव्हा प्रसंग येईल आमच्याकडून सुद्धा समर्पक त्यांना उत्तर दिलं जाईल. तर काही अडचण नाही. आणि महत्वाचा भाग असा आहे, आमचा धोरण असं आहे विकासासाठी वेलकम.